म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शेजारच्या ताटात काय वाढलंय हे सुद्धा शेजारच्याला कळत नाही. इतकी गोपनीयता किंवा इतकं मग्न होऊन काही गोष्टी काम करावं लागतं ते म्हणजे याच्यावर सुद्धा कदाचित विश्वास ठेवावा लागेल. कारण जर तेवढ्या गुणवत्तेचे उमेदवार जर असतीलच तर आपण त्यांना नाकारून कसं चालेल. त्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना जी काही गुण मिळणार आहेत ते आयोगाकडे एक कैद आहेत आणि बऱ्याच उमेदवारांना असं वाटत असेल की आपला यातून पराभव होतोय. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनातला कट ऑफ आहे तो जास्त आहे आणि तुमचे मार्क्स कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला आता हारल्यागत वाटतंय. वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या जंगलात ठिणगी पडावी आणि संपूर्ण जंगलाला चोहोबाजूनी वणव्याने वेढा द्यावा अशी परिस्थिती झालेली आहे. कारण महाराष्ट्रातल्या अक्कलकुवा ते भामरागड आणि सालेकसा ते दोडामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्र लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा कट ऑफ किती लागणार आहे या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे. कालच काही उमेदवारांचे फोन आलेले होते. एक उमेदवार असं सांगत होता की काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कट ऑफचे आकडे बाहेर येत आहेत आणि इतका कट ऑफ लागेल का आणि इतका कट ऑफ लागला तर उमेदवारांचे काय हाल असतील. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 120 प्लस लिपिक टंकलेखक 2023चा मुख्य परीक्षेचा कट ऑफ लागेल अशी चर्चा आहे. मुळात या कट ऑफ मागे तथ्य काय आहे हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. कारण यापूर्वी बऱ्याच माध्यमातून आपल्याला कट ऑफ पाहायला मिळालेले आहेत. विविध परीक्षांचे यापूर्वीचा इतिहास पाहता तो अद्याप कोणाचाही ॲक्युरेट असा कट ऑफ आलेला नाही. मग हा कट ऑफ जे सांगतायत तो कट ऑफ प्रेडिक्शन आहे की खरंच तेवढा कट ऑफ लागणार आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण जर 120 प्लस क्वेश्चन म्हणजे 240 प्लस मार्क्स एवढा जर कट ऑफ लागला तर सध्या महाराष्ट्रामध्ये जी गुणवत्ता आहे ती चांगली आहे म्हणावं लागेल. कारण परीक्षेचं स्वरूप आणि जागांचा विचार करता ही सर्व गोष्टीचा विचार करता उमेदवारांमध्ये गुणवत्ता जास्त आहे असं सिद्ध होतंय. तेवढ्या मार्क्सचे आयोगाला उमेदवार मिळतायत हे यातून निष्पन्न होते. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा सगळा गोपनीयतेचा भाग असतो. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 ही परीक्षा 17 डिसेंबरला झाली. आता जवळपास 4 महिने झालेले आहेत. बऱ्याच उमेदवारांनी तर टायपिंग करणं सोडून दिलेलं आहे. कारण ह्या ज्या चर्चा आहेत त्यामुळं उमेदवारांवर असा काही परिणाम होतो जेणेकरून त्यांचं जे मनोबल आहे ते कमी होतं, प्रॅक्टिस करू वाटत नाही आणि आपल्या करिअरची चिंता नक्की वाटत असते. त्यामुळं हे जे सध्या मार्केटमध्ये जे कट ऑफ फिरत आहेत त्यावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येक उमेदवारानं स्वतः ते जज करायचं आहे की हा कट ऑफ खरंच ॲक्युरेट असेल का, ह्या पण गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कारण आतापर्यंतचा संपूर्ण एमपीएससीच्या परीक्षांचा इतिहास बघता कित्येक वर्षापासून ही आयोगाची गोपनीयता भंग झालेली दिसत नाही. परंतु काही उमेदवार हे जरी लिपिक टंकलेखकचा जो कट ऑफ आहे तो सांगत असले तरी त्यामध्ये तसं तितकं तथ्य नसणार आहे. जेणेकरून जे प्रॅक्टिस करतायत उमेदवार त्यांच्यावर तो परिणाम होईल. कारण 120 प्लस किंवा 240 मार्क्स जे उमेदवारांना मिळणार आहेत तेवढा कट ऑफ लागला तर बहुतांशी उमेदवार जे की आज 90-80 मार्क्सवाले सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत त्या उमेदवारांचं आताच तो कट ऑफ समजला त्यांना किंवा तसा आहे इतका लागणार आहे असं समजलं तरी त्या उमेदवारांचं खच्चीकरण होतं. त्यामुळं ते प्रॅक्टिसच करत नाहीत. म्हणजे जवळपास गेले 15 दिवस बऱ्याचशा टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा जे इंडिव्हिज्युअल स्वतः मोबाईलवर प्रॅक्टिस करतायत किंवा कम्प्युटरवर स्वतःच्या लॅपटॉपवर प्रॅक्टिस करतायत ती खटखट जी आहे कीबोर्डची बंद झालेली आहे. बऱ्याच उमेदवारांचे कॉल्स येतात, मेसेज येत आहेत की एवढा कट ऑफ लागतोय का, ह्यात काही तथ्य आहे का, ही वास्तविकता आहे का. तर यापूर्वी सुद्धा मी युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता की या म्हणजे मी ज्या समाज माध्यमातून जी 120 प्लस जी कट ऑफची रेंज येत आहे किंवा 115 प्लस किंवा 122 असे जे काय आकडे फिरत आहेत याला मी दुजोरा देत नाही जेणेकरून उमेदवारांचं मनोबल अजूनच कमी होईल. परंतु मी यापूर्वी या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जिथं पण चर्चा सुरू असायची तिथं उमेदवारांना विचारलं असता की काय कट ऑफ लागेल किंवा किती मार्क्स आहेत तुला, तर ते नेहमीच उमेदवारांनी 110 प्लस मार्क्स आहेत असं सांगितलेलंच आहे. म्हणजे जर एवढी मार्क्स असतील तर तो कट ऑफ 110 प्लस किंवा जर मार्केटमध्ये फिरत असलेला आकडा हा 120 असेल तर तो का येऊ नये. म्हणजे याच्यावर सुद्धा कदाचित विश्वास ठेवावा लागेल. कारण जर तेवढ्या गुणवत्तेचे उमेदवार जर असतीलच
तर आपण त्यांना नाकारून कसं चालेल? कारण आयोग काही स्वतःच्या मनानं मार्क्स त्यांची इन्क्रीज करणार नाहीत आणि कट ऑफ हाय करणार नाही. जर उमेदवारांना महाराष्ट्रातल्या तेवढ्या गुणवत्तेची मार्क्स असतील, तर तेवढे उमेदवार जेवढे आयोगास घ्यायचे आहेत, तेवढे उमेदवार मिळत असतील, तर तेवढा कट ऑफ साहजिक लागणार आहे. परंतु आता जो हा कट ऑफ फिरतोय समाज माध्यमातून, तो ॲक्युरेट तेवढाच असेल का? याला कोणीही समर्थन देऊ शकत नाही आणि न दिलेलं बरं. जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या टायपिंग प्रॅक्टिसच्या ॲक्युरसी आणि स्पीडवर परिणाम होतो आणि आपलं खच्चीकरण होऊन आपण एका वेगळ्या एकांतात जातो, ज्याचा परिणाम आपल्या फ्युचरवर होऊ शकतो. त्यामुळं अशा उमेदवारांनी या गोष्टीकडे लक्ष न देता आयोगानं जेव्हा डिक्लेअर करेल, तेव्हाच तो खरा कट ऑफ हा बाहेर येत असतो. तोपर्यंत हे सगळे बांधलेले प्रेडिक्शन्स असतात, अंदाज असतात आणि असा एखादाच योगायोग ठरतो, की तो एखाद्या उमेदवारानं किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजलेलं किंवा पोस्ट होल्डरनी सांगितलेला कट ऑफ आहे. तो योगायोग म्हणून तो खरा ठरत असतो आणि प्रत्येक वेळेसच त्यांचा कट ऑफ खरा ठरेल असं कधीही होत नाही. आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही, की आयोगाचा कट ऑफ हा ॲक्युरेट कोणी सांगितलेला आहे. कारण आयोग तेवढी गोपनीयता बाळगत असतं. आता विचार करा, ज्यावेळेस शासनाचं काम चालत असतं, विविध कार्यालयामध्ये जे वेगवेगळे डेस्क असतात, टेबल असतात. जसं की शेजारी काही डेस्क असतात. मग एका डेस्कचं जे काम आहे, ते शेजाऱ्यांना समजतच नाही, की काय चाललंय नेमकं. म्हणजे कधी-कधी असं होतं, की एखादा खूप मोठा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो. तो जेव्हा वेबसाईटवर पडतो आणि वेबसाईटवर स्वतःच्या म्हणजे शेजारच्या एखाद्या डेस्कनं, की आपल्या स्वतःच्या कामासाठी जर वेबसाईट ओपन करून बघितली आणि तिथं जर त्यांचा ते सर्च करत असताना जर त्यांचा जी-आर दिसला, तर त्यांना लक्षात येतं, की शेजारच्या डेस्कमध्ये गेल्या आठवड्यात, गेल्या 15 दिवसात जी धावपळ चालली होती, ती यासाठी होती. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, की शेजारच्या ताटात काय वाढलंय, हे सुद्धा शेजारच्याला कळत नाही. इतकी गोपनीयता किंवा इतकं मग्न होऊन काही गोष्टी काम करावं लागतं. ती शासनाची सगळ्या गोष्टी शेजाऱ्यांना सुद्धा समजत नाहीत. तर ही तर एक गोपनीय परीक्षा आहे. इथं उमेदवारांचं जे जसं म्हणतो, की इलेक्शनचं आपली वोटिंग हे एखाद्या बंद पेटीत कैद केली जातात आणि त्यानंतर त्या उमेदवाराचं भवितव्य ठरत असतं. तसं आपण उमेदवारांनी, परीक्षार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे, त्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना जी काही गुण मिळणार आहेत, ते आयोगाकडे एक कैद आहेत आणि ती कैद झालेली मार्क्स ही स्वतःची आहेत, कोणा दुसऱ्याची नाहीत आणि त्यातूनच आपला रिझल्ट हा डिक्लेअर होत असतो. त्या गुणांच्या आधारे आयोगाकडे मेरिट लिस्ट तयार करून एक कट ऑफ डिक्लेअर केला जातो. तर अशा इतक्या कडेकोट बंदोबस्तातून किंवा गोपनीयतेतून हा कट ऑफ डिक्लेअर म्हणजे हा कट ऑफ फुटणं हे कधीही शक्य नाही. त्यामुळं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं बरं आणि आपण आपल्या कर्तव्यावर ठाम राहून आपलं प्रॅक्टिस करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जर बऱ्याच उमेदवारांना आत्ताच एवढा कट ऑफ ऐकून बऱ्याच उमेदवारांना असं वाटत असेल, की आपला यातून पराभव होतोय, तर याचा अर्थ असा आहे, की तुमच्या मनातला कट ऑफ आहे, तो जास्त आहे आणि तुमचे मार्क्स कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला आता हारल्यागत वाटतंय. तर अशा गोष्टी एकदम मनातून काढून टाका आणि आपलं कर्तव्य करत राहावा. त्या ज्या गोष्टी डिक्लेअर होणार आहेत, ते आयोग एक ना एक दिवशी करणारच आहे. फक्त काही दिवसांचा इंतजार करावा लागणार आहे. तो इंतजार आता किती असणार आहे, हे सुद्धा सांगणं शक्य झालं नाही. कारण जो आपण मागच्या सोमवारी रिझल्ट डिक्लेअर होईल अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती. त्याला कुठेतरी आता स्वल्पविराम मिळालेला आहे. नेमका कधी लागणार आहे हे माहीत नाही. परंतु आपलं सातत्य राखणं खूप महत्वाचं आहे. परंतु महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी जो प्रेडिक्ट केलेला कट ऑफ आहे, तो जर लागला तर बऱ्याच उमेदवारांना संधी मिळेल. पण आता तो 90 लागणार आहे, 80 लागणार आहे, का 100 लागणार आहे, 105 लागणार आहे, 115 लागणार आहे, हे आत्ताच कोणीही सांगू शकत नाही. जर सांगितलेला कट ऑफ योग्य ठरला किंवा बरोबर तेवढाच अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे, तेवढाच खरा ठरला, तर तो एक योगायोग समजावा आणि आत्ता जे समाज माध्यमावर आकडे फिरतायत एवढा कट ऑफ लागेल. तो जर लागला, तर नवल वाटून घेऊ नका, अशी मी विनंती करतो. कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी दरवर्षी कट ऑफ वाढत चाललेला दिसतोय. गुणवत्ता जर असेल, तर कट ऑफ वाढत जाणारच आहे. कारण बरीचशी टेक्नॉलॉजी, ऑनलाईन क्लासेस असतील किंवा सगळ्या रेडी नोट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर उमेदवार तेवढं चातुर्यानं आपली परीक्षेचा अंदाज घेऊन सगळ्या गोष्टी परफेक्टपणे साधत असतात. त्यामुळे स्कोर वाढत असला
तरी इतका पण वाढायला नको की ज्यामुळं बऱ्याचशा उमेदवारांना यापासून वंचित राहावं लागेल. तर या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असलेल्या कट ऑफ बद्दल जास्त विचार न करता आपल्या टायपिंगवर कॉन्सन्ट्रेशन करा आणि येणाऱ्या काळात आयोग डिक्लेअर करेल तेव्हा आपण त्या परीक्षेमध्ये पात्र ठरला की नाही ते नक्की कळवा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य सांगा. आपली काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.